शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता मी तुम्हाला सांगणार सोमवारच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला वसंत पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे आणि याचा म्हणजे या दोन्ही सणांचा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। कारण की चैत्र महिना आलेला आहे आणि चैत्र महिन्यामध्ये वसंत पंचमी ही आणि लक्ष्मी पंचमी आलेली आहे, त्यामुळे खूप महत्त्व आहे। कारण की ह्या दिवशी जर आपण ह्या देवीची लक्ष्मी मातेची आराधना केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढतं। आणि वसंत पंचमी म्हटली तर नव वर्षाची सुरुवात पाडव्यापासून झालेली आहे। तर नव वर्षाची सुरुवात नव ऋतू तयार म्हणजे नवीन ऋतू आलेला आहे, झाडांना नवी पाने फुललेली आहे, त्यामुळे ते वसंत पंचमी म्हणून आपण साजरी करत असतो। तर ह्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे। अगोदर मी तुम्हाला सांगते की लक्ष्मी पंचमी कशा पद्धतीने आपल्याला साजरी करायची आहे। कारण की जे कोणी व्यक्ती वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी 23 तारखेला आलेली आहे मार्च महिन्यामध्ये, तर आपण जर ह्या पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या अशा पद्धतीने अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढतं आणि जी महिला हा उपवास धरते ती अखंड सौभाग्यवती राहते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या वसंत पंचमी म्हणजे श्री वसंत पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे ज्या देवीवर, आणि अशा पद्धतीनेच आपल्याला देवीची आराधना करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश होत असतो। म्हणून मी जो तुम्हाला अभिषेक करायला सांगणार आहे तो तशाच पद्धतीने तुम्ही साध्या सिंपलपणाने आपल्या घरच्या घरी आपल्याला अभिषेक करायचा आहे। ज्या दिवशी श्री लक्ष्मी पंचमी आहे त्या दिवशी तुम्ही हा अभिषेक करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। कारण की जो कोणी व्यक्ती हा अभिषेक करतो देवी मातेवर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही, सुख समृद्धी नांदते आणि त्या घरामध्ये प्रगती होते आणि लक्ष्मी मातेचं आगमन कुठल्या रूपाने आपल्या घरामध्ये होत असतं। म्हणून या वसंत पंचमीला खूप महत्त्व आहे। त्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने लक्ष्मी मातेवर अभिषेक करायचा आहे। चला आता मी तुम्हाला दाखवते की लक्ष्मी मातेवर म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेकासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, हळद, कुंकूचं पाणी, हळदीचं पाणी आणि मध लागणार आहे। ज्या ठिकाणी एक चौरंग ठेवायचा किंवा पाट ठेवायचा, त्यावर लाल कलरचं कापड गंगाड आहे, त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित केलेली आहे। जी तुमच्या घरात तुमची कुलदेवी असेल किंवा आपली लक्ष्मी माता असेल मूर्ती ती तुम्ही ठेवायची आहे, आणि किंवा अन्नपूर्ण माता असेल तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने अगोदर आपल्याला पाण्याने, नंतर कुंकवाने, मधाने, कुंकवाने आणि हळदीने अभिषेक करावा लागतो। हा अभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, सुख समृद्धी येते, पैशाची कमतरता आपल्या घरामध्ये कधीच भासत नाही। कारण की श्री लक्ष्मी पंचमी आणि वसंत पंचमी 23 तारखेला सोमवारच्या दिवशी आलेली आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्त्व आहे। लक्ष्मी देवी म्हटली तर वैभव समृद्धीची देवी आहे आणि विष्णू प्रिय आहे, म्हणजे विष्णुदेवांची अतिशय प्रिय देवी आहे। तर आपल्याला ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा खूप महत्त्वाची आहे। तर आपल्याला काय करायचं, ही देवीची पूजा केल्याने आपले आर्थिक प्रश्न, पैशाचे प्रश्न, धनधान्य आपल्या घरामध्ये येत असतं, सुख समृद्धी नांदत असते, मुलं बाळं आपला परिवार सुखी राहतो आणि त्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता राहत नाही। बघा, श्री पंचमीच्या लक्ष्मीची पूजा कशा पद्धतीने करावी हे तुम्हाला मी आता दाखवलं। आता मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी लवकर उठून आपल्याला अशा पद्धतीने देवीवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा देवपूजा करत असताना तुम्ही देवीवर अभिषेक करू शकतात। तर ह्या दिवशी देवीला जो नैवेद्य आहे तो म्हणजे तुम्हाला गूळ, साखर आणि गूळ किंवा साखर धान्य तुमच्या घरात जो असेल ते देवी मातेवर अर्पण करायचं आहे, म्हणजे देवी मातेला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। खीर जी असते ती खीर करायची आहे आणि देवीला त्या दिवशी खिरेचा सुद्धा नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो। या दिवशी श्रीयंत्र जे असतं त्याचं स्थापित करायचं आणि श्रीयंत्रावर कुंकुम आचमन करायचं। कारण की चैत्र महिना चालू आहे, म्हणून चैत्र महिन्यामध्ये नवरात्र सुद्धा आहे आणि या नवरात्राला खूप महत्त्व आहे। जशी शारदीय नवरात्र आपण साजरी करत असतो त्याचप्रमाणे ह्या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा लक्ष्मीची आराधना केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आणि त्याचमध्ये वसंत पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी सुद्धा आलेली आहे। तर आपल्याला या चैत्र महिन्यामध्ये अशा पद्धतीने देवीवर अभिषेक करून ह्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या असतात। तर तुम्ही कुंकुम आचमन करू शकतात किंवा तुम्ही कमळाचं फूल देवीला अर्पण करू शकतात त्या दिवशी, किंवा तुम्ही ह्या 9 दिवसामध्ये कधी पण कमळाचं फूल देवीला खीर अर्पण करू शकतात। नंतर आपल्याला ह्या दिवशी श्री सूक्ताचं पठण
करायचं आहे। अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्ताचा अभिषेक करू शकतात किंवा कनकधारा स्तोत्राचा सुद्धा अभिषेक करू शकतात। बघा, लक्ष्मी मातेला ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही गजरा, हळद, कुंकू, बांगड्या, ओटी भरू शकतात, कारण की चैत्र महिना चालू आहे, नवरात्र आहे, त्यामुळे ह्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या वस्तू देवीवर अर्पण करायच्या ज्या सौभाग्याच्या असतात। अशाने काय होईल बघा, ह्या दिवशी उपवास सुद्धा केला जातो। तर जे कोणी स्त्री उपवास करते तर असं म्हटलं गेलेलं आहे ती अखंड सौभाग्यवती राहते आणि लक्ष्मी मातेची कृपा तिच्या घरावर सदैव वेळ राहते। तिचं घर सुख समृद्धीने नांदते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। त्यामुळे आपल्याला जो मंत्र येत असेल देवी मातेचा तर अभिषेक करताना आपल्याला म्हणायचा आहे। तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकतात, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्र म्हणू शकता, कनकधारा मंत्र म्हणू शकतात, किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणू शकतात, किंवा श्री ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्धम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करू शकतात। जे मंत्र तुम्हाला येत असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तुम्ही तो म्हणायचा, नाही तर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीं 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 हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला देवीला अभिषेक झाल्यानंतर एक पाट घ्यायचा, दिवा लावायचा तुपाचा। कधी पण देवीची ज्या वेळेस आपण आराधना करतो त्यावेळेस तुपाचा दिवा लावतो, तुपाच्या दिव्यामध्ये लांबच वाट ठेवायची, त्याच्याने देवी माता प्रसन्न होते। तर हे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। तर अगोदर ज्या वेळेस आपण देवीची आराधना करत असतो तर त्यावेळेस आपल्या कपाळावर अगोदर हळदी कुंकू लावायचं आणि नंतर देवीला अर्पण करायचं आणि देवीला सांगायचं की जसा तुझा सौभाग्य आहे अखंड तसा माझा सौभाग्यसुद्धा अखंड राहू दे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर्य वाढू दे, माझ्या घरात कशाचीच कमतरता राहू नको देऊ। आणि आपल्याला देवीची अशा पद्धतीने आराधना करायची आहे। त्या दिवशी तुम्हाला खीर अर्पण करायचं आहे, देवीला गजरा अर्पण करायचा आहे। बघा, या सगळ्या वस्तू अर्पण केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरामध्ये धन धान्य पुत्र ऐश्वर याची कधीच आपल्याला कमतरता राहत नाही। कारण की चैत्र महिना चालू आहे, चैत्र महिन्यामध्ये देवीची आराधना करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। त्याचबरोबर वसंत पंचमी सुद्धा आलेली आहे। आता पाडवा आपल्या नव वर्षाची सुरुवात झाली, त्यानंतरचा हा सण आहे जो वसंत पंचमी आहे आणि श्री लक्ष्मी पंचमी आहे। तर ह्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने देवीची आराधना करायची आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने देवीची आराधना करू शकतात, गजरा अर्पण करू शकतात। 9 दिवसापर्यंत जेवढी तुमच्याने सेवा जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे। कुंकुमाचमन करू शकतात किंवा श्री ह्या मंत्राचा 108 वेळेस माळ जप करू शकतात। तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी तुम्हाला जे सांगितलं तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे। बघा, मी सकाळी ज्या वेळेस म्हणजे आता चैत्र महिना चालू आहे, ते चैत्र महिन्यामध्ये ज्यावेळेस देवपूजा करते त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते। मी कनकधाराचं मी श्री सुक्त म्हणत असते, मी व्यंकटेश्वर स्तोत्र रोज पाठ करत असते आणि कुंकुम आचमन मी दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी माझ्या घरामध्ये करतच असते। पौर्णिमा असते त्यावेळेस करत असते आणि दर शुक्रवारी मी माझ्या देवीला, माझी जी कुलदेवी आहे चामुंडा माता, त्या देवी मातेला मी गजरा अर्पण करत असते। तर अशा पद्धतीने अतिशय साधी सिंपलची सेवा आहे ती आपल्याला देवी मातेसाठी करायची आहे, जे केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये आपला परिवार, आपला सौभाग्य अखंड राहतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि पैशाची कधीच कमतरता राहत नाही। पंचमीचा कसा अभिषेक करावा ते संपूर्ण सांगितलं। आता मी तुम्हाला पंचमी सांगते, म्हणजे जी दर महिन्यामध्ये वसंत पंचमी येत असते, त्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं आवाहन करायचं असतं। कारण की चैत्र शुक्ल पक्षामध्ये ही वसंत पंचमी आलेली आहे। 23 तारखेला ज्या पद्धतीने आपण लक्ष्मी मातेची आराधना करतो त्याच पद्धतीने सरस्वती मातेची सुद्धा आराधना करायची असते। या दिवशी सरस्वती मातेची आराधना करून पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे असतात, पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरचं फळं किंवा पिवळ्या कलरची मिठाई देवी मातेला अर्पण करायची असते, सरस्वती मातेला ह्या वसंत पंचमीच्या दिवशी। आता वसंत पंचमीच्या दिवशी अजून एक करायचं आहे, आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी, पारदर्शक होण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप यश मिळण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी दर महिन्याला अशी ज्या वेळेस वसंत पंचमी येत असते त्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आता कसं करावं ते सांगते बघा। मध असेल तर मध घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्या घरात दर्भाची काडी असते बघा। दर्भाची काडी जी असते मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेली आहे। दर्भाची काडी ती मधामध्ये बुडवायची आणि आपल्या मुलाच्या जिभेवर जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे, म्हणजे स्त्री लिहायचा आहे।
आपल्याला मोठ्या अक्षरामध्ये एडक्याचा लिहायचा आहे आणि त्याच्यावर दांडा करायचा आहे। आता दिसताना तुम्हाला उलट दिसेल, व्हिडिओमध्ये दिसेल तशा पद्धतीने आपल्याला काढायचा आहे आणि मुलांच्या याच्यावर आणि सरस्वती मातेचं आवाहन करायचं आहे। सरस्वती मातेचे नामस्मरण करायचं आहे, गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सरस्वती मातेची आपल्या मुलांकडून पूजा करून घ्यायची आहे। आणि आपण सुद्धा सरस्वती मातेचे नामस्मरण करू शकता गायत्री मंत्र म्हणून 108 वेळेस। आणि त्या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे घालायचे, पिवळ्या कलरची मिठाई आणि जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला वसंत पंचमी साजरी करायची आहे। ही साजरी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढते आणि म्हणजे ती ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे, ती गायनाची देवता आहे। त्यामुळे त्या देवीची खूप आराधना केली जाते। ज्या अशी आराधना केल्याने तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि मुलांना खूप चांगली बुद्धी, पारदर्शक बुद्धी प्राप्त होते आणि आपले मुलं हुशार होतात। जे अभ्यासामध्ये ज्यांचं डोकं चालत नाही त्यांचं सुद्धा डोकं चालायला लागतं। म्हणून हा एक शब्द जो आहे तो आपल्या मुलांच्या जिभेवर प्रत्येक आईने सकाळी दुपारी, मोठा असू दे, लहान असू द्या, मुली असू द्या, कोणीही का असते ना, त्याच्या जिभेवर आपल्याला हा एक मंत्र लिहायचा आहे। तुम्ही लिहून बघा, अनुभव घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, तुमच्या मुलांमध्ये प्रगती दिसायला लागेल। तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहे। तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। सी स्वामी।